बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची. लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यातील तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना आणखीन एक संधी मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात आनंदाची बातमी आता आलेली आहे. पहा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित येणार का, हा एक मोठा प्रश्न आता आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि त्याचं उत्तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. दुसरी गोष्ट, मार्चचा हप्ता कधी येणार हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना एक ई-केवायसीची अपडेट सुद्धा आलेली आहे, ती सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबत एक महत्त्वाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा वितरित झालेला नाही, तर त्याला आपण नेमकं काय करायचं हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा फेब्रुवारी किंवा मागचे रखडलेले हप्ते हे पुन्हा सुरू होतील. पहा, मी तुम्हाला एक फॉर्म दाखवणार आहे. त्या फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे. जर तुमचा काही हप्ता काही कारणामुळे जर बंद झाला असेल तर तो पुन्हा सुरू होऊ शकतो. तर बघा, हा जो आहे फॉर्म आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत महोदय वरील विषय विनंतीपूर्व अर्ज करते की मी राहणार वगैरे तुमचं जिल्हा सगळं टाकायचं आहे. मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो अर्ज केला होता अर्जाचा क्रमांक टाकून शासनाकडून ज्या काही सगळं हा मी पूर्ण फोटो टाकलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघून हा पूर्ण मजकूर एका वहीच्या पानावरती लिहायचा आहे आणि अंगणवाडीमध्ये तुम्ही खाली आधार कार्ड त्याला जोडून मोबाईल क्रमांक टाकून आपला विश्वासवरती सही करून द्यायची आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जर तुम्ही ई-केवायसी नंतर जर तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये बाहेर पडला असाल तर हा फॉर्म तुम्हाला पुन्हा पैसे मिळवून देण्यास सहकार्य करू शकतो. पूर्वी कसं होत होतं, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळत होता, परंतु आता तसं राहिलेलं नाही. काही लाडक्या बहिणींना काही कागदपत्राशिवाय आता इथून पुढे हप्ता जमा होणार नाही. त्यामुळं काल झालेल्या एका मोठ्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींनो हे जे नवीन नियम लागू होते 4 ते नियम तुम्हाला मी त्या ह्याच्यामध्ये सगळं त्या फॉर्ममध्ये दिलेलंच आहे. सोबत ई-केवायसीचे पुन्हा आता सुरू झालेले आहे, त्यामुळं ते सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. मी जो तुम्हाला फॉर्म दाखवला बघा, त्याच्यामध्ये काही नियमावली सुद्धा दिलेले आहे. त्यात लिहिलेलं आहे संपूर्ण डिटेल माहिती की मी कुठल्याही नियमाच्या बाहेर जात नाही, मी सगळ्या नियमांमध्ये बसत आहे. तर त्यामुळं हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे. त्यांचाच लाभ आता सुरू राहणार आहे. लक्षात घ्या, तो फॉर्म भरून दिला नाही तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात येईल. कारण काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पात्र राहतील किंवा असं काही होत असेल त्यांनाच लाडक्या बहिणींना पुढे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. आपण केवायसीची जर आकडेवारी चेक केली तर फेब्रुवारी महिन्यात सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही. मार्च महिन्याची केवायसी सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी राहिलेली आहे आणि दुरुस्तीसाठी जी काही मुदतवाढ आहे ती केलेली आहे. सगळ्यांना माहितीच आहे. 30 एप्रिल ही नवीन मुदतवाढ आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीची केवायसी केली होती त्यांचे सुद्धा हप्ते बंद झाले होते, कारण आहे त्यांचं केवायसी चुकणं. आता ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली होती बरोबर, त्यांच्यासाठी तर दुरुस्तीचा ऑप्शन आलेला आहे. परंतु एक लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसीच केली नाही त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी माझी सरकारकडे एक विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसीच राहिलेली आहे त्यांना पुन्हा एकदा ऑप्शन करून द्यायचं आहे. कारण काय होतं बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं सगळं सुरू आहे. आधार कार्ड अपडेट आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर नाव आहे, तो बँकेला लिंक आहे, सोबतच जे त्यांचं रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डसुद्धा त्यांनी ई-केवायसी करत आहेत. अंगठाचा ठसा, डोळे स्कॅन करून सगळं व्यवस्थित करत आहेत. त्यांचं ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नाव दिसत आहे. सोबतच त्यांचं जे पॅन कार्ड, आधार कार्ड आहे ते सुद्धा लिंक आहे. परंतु झालं काय, त्यांना
डिसेंबरपासूनच हप्ते येत नाही आहेत. डिसेंबरच्या 31 डिसेंबरपासूनच जी लास्ट तारीख होती केवायसी तेव्हापासून हप्ते रखडलेले ते रखडलेच आहेत. त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तिन्ही महिन्याचा हप्ता आला नाही. कारण होतं ई-के-वाय-सी. परंतु ई-के-वाय-सीची जर तुम्ही मुदत वाढवली आहे, तर लाडक्या बहिणींचे हप्ते रखडण्याचा पर्याय तुम्ही का केला इथं? कारण सरसकट हप्ता तुम्ही द्यायला पाहिजे होता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचा. आता 3 हप्ते म्हणजे ₹4,500. एका घरात 2 लाडक्या बहिणी असतील तर ₹9,000. ₹9,000चा लॉस इथं लाडक्या बहिणीला आपल्याला सरळ-सरळ पाहायला मिळत आहे. आणि त्याचं कारण आहे की ई-के-वाय-सी. ई-के-वाय-सी किंवा दुसरंच कारण हे कधीतरी सांगू शकतात. परंतु जर तुम्ही ई-के-वाय-सी जर ऑप्शन वाढवत आहात, 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी जर तुम्ही आता ती अट लावलेली नाही किंवा फेब्रुवारी, जानेवारी महिन्यासाठी सुद्धा ती अट लावलेली नाही, तर ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये हप्ता आला, त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही? हा एक प्रश्न माझा सरकारकडे आहे आणि त्याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. प्रत्येकाने कमेंट्स करा की कोणाकोणाला फेब्रुवारी आणि जानेवारीचा हप्ता आला आहे आणि आपण जी मागणी करत आहोत ती योग्य आहे का नाही? भरपूर लाडक्या बहिणींना इथं सपोर्ट करण्याची गरज आहे. पहा, नुसतं व्हिडिओ पाहून काही होत नाही. जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्हाला इथं थोडं काहीतरी करावं लागेल. आपली जी मागणी आहे ती योग्य आहे का? किती जणांना वाटतं? आपल्या 2 मागण्या आहेत मोजक्या. पहिली तर सरसकट सर्वांना ई-के-वाय-सीचा ऑप्शन पुन्हा सुरू करून द्यावा. ज्यांची दुरुस्ती झालेली आहे किंवा नाही त्यांनी केलीच नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना पहिल्यापासून पुढे ई-के-वाय-सी सुरू करण्यास सरकारने मदत करायला हवी. कारण काय होतंय, ज्यांचं नाव आणि ज्यांचं आधार कार्ड त्या दुरुस्तीच्या यादीत नाही, मग ते बाहेर गेल्या का? मग ह्यात चूक सरकारची आहे. कारण लाडक्या बहिणींचं जर केली असेल आणि जर तुमच्याकडे डेटाबेसमध्ये तो डेटाचा आला नसेल, तर त्यावेळेस लाडक्या बहीण तरी काय करणार? किंवा लाडक्या बहिणींना त्याच्याबद्दलची माहीत नसेल, तर त्यांनी ई-के-वाय-सी केली नसेल, तर त्यांची के-वाय-सी राहिलेली आहे, तर त्या यादीत त्यांचं नाव दिसत नाही. मग अशा लाडक्या बहिणींची चूक नाही. तर तुम्ही प्रत्येकाला आता जर तुम्ही दुरुस्तीसाठी 1 महिना वाढवला आहे, तर तुम्ही सरसकट हप्ता सर्व लाडक्या बहिणी के-वाय-सीचा मुदत दिली पाहिजे. दुसरी मागणी जी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता राहिलेले जे हप्ते होते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा, तो आपल्या लाडक्या बहिणींना दिला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये त्यांची काही चुकी नाही. कारण जर तुम्ही ई-के-वाय-सीची अटच लावली नाही, तर तुम्ही लाडक्या बहिणींना हप्ते द्यायला हवेत. कारण डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना हप्ते आले होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते फक्त त्यांना आलेले नाहीत आणि त्यांचं सगळं व्यवस्थित असताना आता भरपूर लाडक्या बहिणींचं मी स्वतः चेक केलं आहे. त्यांचं अकाउंट लिंक आहे, सगळं व्यवस्थित आहे. तरी देखील त्यांना पैसे येत नाहीत. फक्त नियम होता के-वाय-सी. के-वाय-सीचं तुम्ही मुदत वाढवलीच आहे, तर त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे आपल्याला काही मागण्या करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला कमेंट्स करायच्या आहेत की हो, मागण्या बरोबर आहेत, सरकारकडे आपण मागणी करूयात. अशा प्रकारच्या कमेंट्स आपल्या व्हिडिओच्या खाली पाहिजेत. चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, आता मार्च हप्ता कधीही येऊ शकतो, पुढच्या आठवड्यात सुद्धा येऊ शकतो. कारण आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयासारखा मोठा मुहूर्त आता आपल्या इथं समोर आलेला आहे. 19 तारखेला अक्षय तृतीया आहे आणि आता आज जर गुरुवार आहे, आपण आता गुरुवार, शुक्रवार आज 2 दिवस पाहूयात काही जी आर वगैरे अपडेट येते का? नंतर सोमवारपासून काय वितरण सुरू होत आहे का? हे आपण पाहूयात. परंतु आपल्याला सरकारकडे ह्या 2 मागण्या करायच्या आहेत. आपल्याला 2100 तर मिळतच नाही आहेत, पण जे 1,500 मिळत आहेत ते तरी आपल्या लाडक्या बहिणींना दिला पाहिजे. सोबत गॅसचे सुद्धा अपडेट आलेले नाही. कारण भरपूर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे अजूनही पैसे मिळत नाही आहेत, तर त्याची सुद्धा अपडेट आपण आलेलं नाही. तर सरकारकडे त्याची सुद्धा एक विनंती आहे की गॅसचे पैसे कधी मिळणार आहेत की गॅसचे हप्ते बंद झाले, हे सुद्धा तुम्हाला सरकारकडं सांगावं लागेल. सरकारने आपल्याला त्याचं उत्तरसुद्धा देणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही मांडा. सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.